आंबट, गोड, तिखट, चटपटीत आणि तितकाच रसरशीत असा हा मेथांबा आज आपण इथे बनवलाय. मेथांबा बनवायला अतिशय सोपा आहे आणि जर आपण व्यवस्थित काळजी घेऊन तो बनवला तर आपण वर्षभर तो टिकवूनही ठेवू शकतो. रेसिपी अतिशय सोपी आहे, भरपूर साऱ्या टिप्सही दिलेल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अमिता, पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर हा मेथांबा करण्यासाठी मी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. आपल्याला जर तो वर्षभर टिकवायचा असेल तर कैरी नेहमी कडक बघून घ्यावी. त्याचं आपल्याला देठ काढून घ्यायचंय आणि सालं काढून घ्यायचेत. सालं नाही काढली तरी चालू शकतं, पण काही वेळेला कैरीच्या सालामुळे मेथांब्याला तुरटपणा येतो, म्हणून मी कैरीची सालं नेहमी काढते. जर तुम्हाला काढायची नसतील आणि तुम्ही नाही काढली तरी सुद्धा चालू शकतं. अशा प्रकारे दोन्ही कैरीची सालं मी आता काढून घेणार आहे. मेथांबा करण्यासाठी कैरी निवडताना ती कडक असली पाहिजे. जर कडक कैरी असेल तरच मेथांबा वर्षभर टिकणार आहे. तुम्ही थोडीशी पिकुटलेली किंवा नरम कैरी घेतलीत तर मेथांबा वर्षभर टिकू शकणार नाही. आता दोन्ही कैऱ्यांची सालं काढून झाल्यावर अशा प्रकारे मी त्याच्या फोडी करून घेतलेत. या फोडी मी मध्यम आकाराच्या केलेल्या आहेत. आपल्याला खूप बारीक फोडी त्याच्या करायच्या नाहीयेत. अशा प्रकारे फोडी करताना त्यामध्ये जी कोय असते ती मात्र आपल्याला टाकून द्यायची. कोय ही तुरट असते, त्यामुळे ती काढणं फार गरजेचं आहे. आता ही कैरी चिरून झालेली आहे. आपण त्यासाठी एक मस्तपैकी फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी मी इथे कढई तापत ठेवले आणि त्यामध्ये मी तेल घालणार आहे. 2 कैऱ्या आहेत, त्यासाठी मी साधारण 3 पळ्या तेल वापरते. तेल थोडंसं जास्तच वापरायचं आहे, कारण तेल हे नेहमी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि मेथांबा टिकतो, म्हणून तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी घातलीये मोहरी. मोहरी ही आपण नॉर्मल जी फोडणीसाठी वापरतो काळी मोहरी तीच आहे. लोणच्याची लाल मोहरी मी इथे वापरलेली नाहीये. मोहरी तडतडल्यावर आपण घालणार आहोत त्यावर हिंग. हिंग थोडासा जास्त आहे, म्हणजे मिसळवाणाच्या डब्यात जो चमचा असतो ना, तो छोटा चमचा भरून हिंग मी इथे वापरलाय. हिंगाचा स्वाद मेथांब्याला खूप चांगला लागतो. आता घालायची आपल्याला मेथी. मेथांबा आहे त्यामुळे मेथीचं प्रमाण हे जास्तच आहे. 2 चमचे भरून मेथीचे दाणे मी आता फोडणीमध्ये घालणार आहे. हे मेथी दाणे आपल्याला थोडेसे परतून घ्यायचेत. खूप जास्त सुद्धा आपल्याला ते तळायचे नाहीयेत, नाहीतर ते कडक होतात. हलकेसे परतून झाल्यानंतर आपण लगेचच ह्या चिरलेल्या कैरीच्या फोडी त्यामध्ये घालणार आहोत. मेथांबा करताना आपण कैरीच्या फोडी शिजवतो, त्यामुळे अशा मध्यम आकाराच्या फोडीच आपल्याला त्याच्या करायचेत. खूप बारीक आपण कैरी चिरली तर त्याचं मेण होऊन जाईल आणि खूप मोठ्या मोठ्या ठेवल्या तर त्या पटकन शिजणार नाहीत. त्यामुळे अशा मध्यम आकाराच्या कैरीच्या फोडी आपल्याला करून घ्यायचेत. आता ही कैरी सुद्धा आपण या फोडणीमध्ये हलकीशी परतून घेणार आहोत. आपल्याला ही कैरी झाकण ठेवून शिजवून घ्यायची, त्यामुळे थोडीशी परतून झाल्यानंतर लगेचच मी त्यावर झाकण ठेवणार आहे. झाकण आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे. 2-3 मिनिटांनंतर झाकण काढून आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचंय. हे बघा, याला मस्तपैकी वाफ आलेली आहे आणि हलक्याशा त्या शिजायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. पण मेथी दाणा खाली जळू नये म्हणून 2-3 मिनिटांनी झाकण काढून आपण एकदा ते ढवळून घेणार आहोत. पण हे अजून शिजलेल्या नाहीयेत, त्यामुळे पुन्हा एकदा आपण 2 ते 3 मिनिटं त्यावर झाकण ठेवणार आहोत. अशा प्रकारे 3 ते 4 वेळा झाकण ठेवून ह्या कैरीच्या फोडी आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचेत. आपण कैरीची सालं काढलेली आहेत, त्यामुळे या फोडी शिजायला फारसा वेळ लागणार नाही. ज्याप्रमाणे तुम्ही कैरीची क्वांटिटी घेतली असेल त्याप्रमाणे वेळ कमी जास्त लागू शकतो. हे बघा, आता ह्या कैरीच्या फोडी छानपैकी मऊ झालेल्या आहेत. आता आपल्याला यामध्ये घालायची हळद. हळद मी अर्धा चमचाच घालणार आहे. खूप जास्त हळद आपल्याला वापरायची नाहीये. हळद आपण आधी तेलात घातली असती तर ती जळण्याची शक्यता होती, म्हणून आपण हळद या कैरीच्या फोडी शिजल्यानंतर घातली. आता हळद ढवळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत गूळ. गूळ मी इथे 1 वाटी घेतलाय. आपण 2 कैऱ्या वापरलेत, त्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलाय, म्हणजे एका कैरीसाठी अर्धी वाटी गूळ हे प्रमाण मी घेतलेलं आहे. तुम्ही कैरीच्या फोडी वाटीनी मोजून त्यानुसार सुद्धा गुळाचं प्रमाण ठरवू शकता, किंवा तुम्हाला ज्याप्रमाणे गोड कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. पण मी जेव्हा मेथांबा करते तेव्हा गुळाचं प्रमाण साधारणपणे एका कैरीला अर्धी वाटी गूळ असंच घेते. गूळ सुद्धा आपल्याला छानपैकी ढवळून घ्यायचा आहे. गूळ जसजसा गरम होईल तसतसा तो त्यामध्ये विरघळेल. गूळ ढवळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे ही मिरचीची पावडर.
2 चमचे भरून बेडगी मिरचीची पावडर मी त्यामध्ये घातली आहे. बेडगी मिरचीच्या पावडरमुळे त्याला रंगही छान येणार आहे आणि चवही छान येणार आहे. मिरचीची पावडर सुद्धा जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त घालू शकता. आता ही लाल मिरचीची पावडर ढवळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. एक छोटा चमचा भरून मीठ मी त्यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही वर्षभरासाठी मेथांबा करणार असाल तर थोडंसं मिठाचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवा, कारण मीठ हे सुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तेल जसं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तसंच मीठही प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळे वर्षभरासाठी आपण जेव्हा या गोष्टी करतो तेव्हा तेलाचं आणि मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवावं. आता आपले सगळे जिन्नस यामध्ये घालून झालेले आहेत आणि आपल्याला हे चांगलं खदखदून घ्यायचंय. हे बघा, त्याला छानपैकी उकळी आलेली आहे आणि ते चांगलं खदखदायला सुद्धा लागलेलं आहे. आणि जेव्हा गुळाला अशा प्रकारे चमक येईल, गुळाला म्हणजेच त्याला जो खार आहे त्याला चमक येईल, तेव्हा हा मेथांबा तयार झाला असं समजायचं. हे बघा, तुम्ही बघू शकताय त्याला जो खार सुटलेला आहे तो असा चकचकीत दिसतोय, म्हणजेच हा मेथांबा आता रेडी आहे. आपण जेव्हा हा मेथांबा उकळवतो तेव्हा आपण त्यामध्ये जो गुळ घातलाय त्याचा पाक होतो आणि गुळाचा पाक असा पक्का होईपर्यंत, म्हणजे चमकदार होईपर्यंत आपल्याला ते उकळवायचंय. गुळाचा पाक जर कच्चा राहिला तर मेथांबा खराब होऊ शकतो. म्हणूनच तो छान उकळल्यानंतर झाल्यानंतर तो पूर्णपणे गार करायचा आणि कोरड्या काचेच्या बरणीत तो भरायचा, तरच तो वर्षभर टिकू शकतो. ज्या बरणीमध्ये तुम्ही तो भरणार आहात ती बरणी पूर्णपणे कोरडी पाहिजे. जर वर्षभरासाठी तुम्ही केलाय तर ती बरणी थोडा वेळ तुम्ही उन्हात ठेवा, तापवा आणि मगच त्यामध्ये तयार झालेला मेथांबा भरा. हे बघा, तुम्ही बघू शकताय मस्त चमकदार रसरशीत असा हा मेथांबा तयार झालेला आहे. आणि आपण जे मिरचीचं तिखट त्यामध्ये घातलंय ते बेडगी मिरचीचं असल्यामुळे त्याला रंगही खूप सुरेख आलेला आहे. बेडगी मिरचीच्या ऐवजी तुम्ही काश्मीरी लाल तिखट थोडंसं घातलं तरी सुद्धा चालू शकतं, त्यानेही रंग खूप सुरेख येतो. आपण आज केलाय मेथांबा, त्यामुळे अर्थातच त्यामध्ये मेथीचं प्रमाण खूप जास्त आहे. पण अशा प्रकारे मेथी त्यामध्ये जेव्हा मुरते तेव्हा ती अजिबात कडू लागत नाही. हो, पहिल्या दिवशी मेथीचा दाणा थोडासा कडक लागू शकतो, पण जसजसा हा मेथांबा मुरतो तसतशी ती मेथी त्यामध्ये मुरते आणि खूपच चविष्ट लागते. आहे की नाही करायला अतिशय सोपी रेसिपी. जर अशा प्रकारे मेथांबा तुम्ही कधी करून बघितला नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा. आणि हो, मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवून जर तो केलात तर तुम्ही तो वर्षभरही टिकवून ठेवू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, या चॅनलवरचा जर तुम्ही पहिलाच व्हिडिओ बघितला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.